कसं झालं? अरे वाटतं त्याच्यापेक्षा जास्त शहाणी निघाली ती बाई. आता काय ती गप्प बसणार नाही. मग आता काय करायचंय बाबा? मला जो आडवा जातो त्याला मी सोडत नसतो. आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. हां. हो बाबा. हे काय झालं? पिऊ दार बंद कर ना जरा. आई, तुझा चेहरा बघूनच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे. काय झालंय? त्याने मला इथे तिथे हात लावला. मला अजिबात नाही आवडत. तू खूप घाण आहे ना. आई काय ग? हे काय घरी कोणीच दिसत नाहीये. अनु पिहू अजून आल्या नाहीयेत का घरी? आल्यात ग, त्यांच्या खोलीत आहेत. काय खलबत चाललीत मला नाही माहिती बाई. पण आई ए तू माझ्या कानाजवळ भुनभुन करू नकोस हा. जा तुझी कामं तू कर. आई आई मला विचारू. माझा तर डे 1 पासून डाऊट होता. हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. माहितीये बाळा, आणि तू किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलास मला की आई का वागतेस तू अशी, तुला का कळत नाहीये. आज त्या बाबाचा खरा चेहरा माझ्या समोर आला पिहू. त्याची विकृती माझ्या समोर आली. त्याला माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आई, त्या लहान मुलीला सुद्धा सोडलं नाही त्या राक्षसाने. कोण समजतात कोणी बाबा लोक स्वतःला? लोकांच्या लाईफ मध्ये असलेल्या प्रॉब्लेम्स आहे असा फायदा करून घेतात. श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुबाडतात, पक्कड पैसा कमवतात, खोटी आश्वासनं देतात. आई, अगं ती मुलगी किती लहान आहे, मला तर विचारच करवत नाहीये. श्री, या अशा माणसांमुळे ना माणुसकीवरचा विश्वास उडतो लोकांचा. पिहू ऐक ना बाळा, तू शांत हो ना. आई आई कशी शांत होऊ? मला विचारच करवत नाहीये. फार धक्का बसलाय मला हे सगळं ऐकून. मला कळतंय तुला काय वाटतंय ते. तू आज जेव्हा ती मुलगी माझ्या समोर आली ना, ती इतकी रडत होती, ती इतकी घाबरली होती. तिला बघून मला इतका राग येत होता ना, आणि ती रडताना बघून मला फक्त तू दिसत होतीस पिहू. येताना मला नको नको ते विचार येत होते. विचार कर, हे माझ्या आणि रेवतीच्या बाबतीत झालं असतं तर. वेळी सावध झालो आम्ही, पण आज जे त्या मुलीच्या बाबतीत घडलंय ना, ते आई, रोज असं कितीतरी मुलींच्या बाबतीत होत असेल. मला तर फक्त विचार करून अंगावर काटा येतोय. नाही पिऊ, पण आता आपण थांबायचं नाही, कारण तो माणूस ना आता थांबणार नाही. अशा राधासारख्या अनेक मुली आणि त्याच्याकडे येणाऱ्या त्या सगळ्या बायकांना आपल्याला सावध करायचंय, त्याच्या तावडीतून सोडवायचंय. त्या बाबाचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणावाच लागेल. हो आई, पण त्याआधी आपल्या घरच्यांना त्याचा खरा चेहरा कळला पाहिजे, एस्पेशली बाबांना. नाही पिहू, नाही नाही विश्वास ठेवणार अविनाश. त्यांच्या डोळ्यावरनं त्या बाबाच्या अंधभक्तीची झापड पडली. त्यात त्यांना ती कॉन्ट्रॅक्ट मिळणार,
कसा विश्वास ठेवतील ते? मग आपण कसं करायचं? पिहू, सभा, तो बाबा काय आहे ना, हे प्रत्यक्ष त्यांना पुराव्यानिशी दाखवावं लागेल. आणि हा चान्स आपल्याला मिळेल त्या सभेत. त्या सभेत त्या बाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. आई, त्या सभेला कानविंदे सर पण येणार आहे. आणि कणसेची बायको पण येणार. आणि बाबांच्या विरोधात असलेले सगळे पुरावे ती घेऊन येणार. आता काही झालं तरी त्या बाबाला सोडायचं नाही. भर सभेत त्या दद्दो बाबाचा आणि त्याच्या विकृतीचा शेवट होणार. काहीच ऐकू येत नाहीये, पण या दोघींनी दार लावून घेतलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, सीमा बोलते. काही अर्जंट असेल तरच बोला, माझ्याकडे फालतू वेळ नाहीये. अर्जंट नसता तर मी तुम्हाला फोनच केला नसता. आता जरा ऐकून घ्याल. त्या अनूचं काहीतरी चाललंय. नक्की तिला तुमच्याबद्दल काही ना काहीतरी कळलंय. आणि ऐका ना, ती अनू काही साधी सुधी बाई नाहीये. ती काही शांत बसणार नाही. त्याच्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही जरा सावध राहा. माझ्याही लक्षात आलंय ते. तुम्ही असं करा, उद्या फक्त तिकडचं सांभाळा, म्हणजे मी इथे निश्चिंत राहील. तुम्ही इथली काहीच काळजी करू नका. इथलं सगळं सांभाळून घेईन मी. पण तुम्ही तिथलं काय ते बघून घ्या. यावेळी अनूचा डाव मी हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. ए अनु, अनु बाहेर ये ना. हे बघितलं का? काय दद्दो बाबांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झालाय. आपल्या दद्दो बाबांना. काय 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 खरंच दादा? हो, बघू बघू. हे बघ समाज भूषण पुरस्कार दद्दो बाबांना मिळालेला आहे. विषय संपला. तुलाच भारी आहे ना वहिनी. वहिनी बघ ना घे. खरंच ना दद्दो बाबा, हा पुरस्कार तुम्हाला केव्हाच मिळायला पाहिजे होता. हो, खरंच या समाजासाठी